नमस्कार. आज आपण मिक्स व्हेज हंडी बनवणार आहे. त्यासाठी काही भाज्या घेतलेल्या आहेत, ज्यात फ्लावर आहे, गाजर आहे, फणसबीज आहे, त्याच्यानंतर फ्रोझन वटाणा आणि पनीर. ह्या भाज्या मी वापरणार आहे मिक्स व्हेज हंडीसाठी. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता. ह्यात मी फ्लावर आणि गाजर आधी तेलात थोडंशा परतून घेतलेलं आहे आणि नंतर फणसबीज परतले आणि फ्रोझन वटाणा आणि पनीर हे असंच ठेवले. त्याला मी वटाण्याला परतलेलं नाही, कारण की वटाणा फ्रोझन हे लगेच शिजतो. कढईत तेल घेतलेलं आहे, त्याच्यात मी हिरवी इलायची घालते. त्याच्यानंतर आपण थोडंसं जिरं घालूया. जिरं छान तडतडलं की मी माझ्या भाजीच्या प्रमाणानुसार कांदे घेतले. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त घेऊ शकता. इथे मी 3 कांदे चिरून घेतलेले आहेत. कांदे छान असे आपण त्यातलं कच्चंपण जाण्यासाठी छान त्याला तेलात असं परतून घेऊया. त्याच्यानंतर मी इथे सुक्या खोबऱ्याचे काही काप घेतलेले आहेत, ते कांद्यात आता आपण घातलेत. त्याच्यानंतर टमाटर मी 2च घेतलेले आहेत. बघा, कांद्याला छान असं लालपण आल्यानंतर ह्याच्यात असं टमाटर घालायचं. कच्चं कांदा असताना त्याच्यात घालायचं नाही. तर त्यानंतर टमाटर घालून झाल्यानंतर ह्याच्यात जे आलं, लसूण आणि हिरवी मिरची आहे ते घालून घेऊया. त्याच्यानंतर हे सर्व मिश्रण छान एकजीव करूया. आता इथे आपण काही सुके मसाले घेऊया, ज्याच्यात काश्मीरी मिरची पावडर, लाल मिरची पावडर, जिरं पावडर, त्याच्यानंतर हळदी, थोडीशी चिमूटभर साखर आणि कसुरी मेथी आहे, ते ह्याच्यात घालून घेऊया. मीठ मी आता घातलेलं नाही आहे, मीठ मी हे नंतर घालणार आहे. तर हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया आपण ह्याच्यात. नंतर थोडंसं पाणी घालून एक अर्ध्या मिनटासाठी हा मसाला आपण झाकून ह्याला छान शिजू देऊया. त्याच्यानंतर हा मसाला शिजल्यानंतर ह्याला गार झाल्यानंतर आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया. हा मसाला तुम्ही असाही बनवू शकता आणि इतर भाज्यांसाठी वापरू शकता. फ्रीजमध्ये असं 4-5 दिवसासाठी राहतो. खूप छान भाज्या होतात या मसाल्यात. असं बनवून तुम्ही ठेवू शकता. तर कढईत पुन्हा तेल घेऊन हा मसाला आपण घातलेला आहे. तेल आणि मसाला छान एकजीव होईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यात मी दही घालते, 2 चमचे. दह्यामुळं खूप छान चव येते भाजीला. आणि आता दही घातल्यानंतर मी माझ्या प्रमाणानुसार ह्याच्यात मीठ घालणार आहे. तर मी मीठ घातलं आहे, तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घालू शकता. आता हे मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला ज्या भाज्या परतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे मी वटाणा जो फ्रोझनचा घेतला आणि शिमला मिरची तेही आता आपण घालून घेऊया. त्याच्यानंतर हे सर्व मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊया. ही भाजी खूप छान होते. खाताना असं वाटतं की हॉटेलमध्ये जेवतो आहे. नक्की एकदा करून पहा ह्या रेसिपीप्रमाणे. तर भाजी छान एकजीव झालेली आहे. आता पनीर लगेच घालायचे नाही. हे पनीर घरचेच आहे, जे मी घरी बनवले. खूप सॉफ्ट पनीर आहे आणि पनीर घातल्यावर जास्त शिजवायचे नसतात, ते कडक होतात, म्हणून पनीर आपण शेवटी घालूया. तर इथं भाजीला आपण 1 मिनटासाठी झाकून होऊ देऊया. हे बाकीच्या भाज्या जे आपण घातलेल्या आहेत त्यात वरून फ्रोझन वटाणा आणि शिमला मिर्च ते शिजल्यानंतर मग आता आपण ह्याच्यात पनीर घालूया सगळ्यात शेवटी. पनीर घातल्यावर हे सर्व छान एकजीव करून घेऊया. आता तुम्ही ही भाजी खाली उतरून घ्यायची, लगेच गॅसची फ्लेम बंद करायची, कारण की आता आपण पनीर घातलेत. आणि त्याच्यानंतर ह्याच्यात तुम्हाला भरपूर अशी आपण वरून कोथिंबीर घालून घेऊया. ही भाजी एवढी छान होते चवीला की आपण 4 घास नक्कीच जास्त खातो. एकदा नक्की बनवून पहा. तर ही झाली मिक्स व्हेज हंडी. करून नक्की पहा कशी वाटली.